मी बघा कुठे माळ्यावर आहे माळ्यावर. अबे बाबा तुला नाही घेत, नको टेन्शन घेऊ. इथे येशील का इथे? ऐक ना, तुला मी क्रॉप केलं. तर गाईज मी तयार झाली आहे बघा, दिसतंय का? केस असे पुढे घेणार तर नाही दिसून येणार. आणि माझी मम्मी बघा काय बनवते. इकडे बघा माझा पूर्ण. तर गाईज हे बघा आमच्या घरात पसारा, परत रूम शिफ्टिंग. पाळाला बघ कसा व्लॉग मध्ये येईल म्हणून. मी बघा कुठे माळ्यावर आहे माळ्यावर. अबे बाबा तुला नाही घेत, नको टेन्शन घेऊ. इथे येशील का इथे? ऐक ना, तुला मी क्रॉप केलं. तर गाईज हे बघा मी चपाती बनवते. मला चपाती येते बनवायला. हे बघा बनवताना दाखवते. वेट. एकदम हळू ठेवण्याचं, ते तुटणार. मंदिर डायरेक्ट लावते, हेच लावते जे आहे ते. त्यामुळे कुठे जायला वर चढते का? सौरभ देते का मला खिळे ठोक ना, भिंत आहे तिथं. खेळणे ठोकायचं आपलं. ते मंदिर आणायचं, त्याला खेळ कशाला ठोकू? आणेल तेव्हा आणेल. मंदिर लावल्यावर नाही आणणार मंदिर, मला तर नाही वाटत. मी आणणार आहे जाऊन, त्यांना थोडी सांगणार आहे आणायला. कधी आणणार आहे? उद्या नाही तर परवा जाईल. किती तिथं पाठ काढून सांगा पटकन. इथं वर इकडेच आहे तो परत. वरचा वाला देतो लाल पाट चौकोनी. हॅलो गाईस, 3 दिवसानंतर मी आज ब्लॉग स्टार्ट करते. मी विसरून गेली, मी ब्लॉग पण काढत होती, पण थोडं घरात शिफ्टिंगचं काम चालू होतं म्हणून मी ब्लॉग नाही काढले. तर मी तुम्हाला रिझन सांगणार होती की आम्ही तेवालं घर पण का शिफ्ट केलं. आणि साडी मी का घालते, कारण मला रील्स काढायचे आहेत, असंच इच्छा झाली माझी. तर ते घर आम्ही का खाली केलं, कारण की आम्ही म्हणजे 2 दिवस झाले आम्ही तिकडे शिफ्ट झालेलो. ठीक आहे, मी व्लॉगमध्ये पण टाकलं ते. पण जेव्हा 3ऱ्या दिवशी आम्हाला ॲग्रीमेंट बनवायचं होतं, म्हणजे पहिलेच आम्ही रूमवाली जिचा रूम होता तिच्यासोबत आम्ही सगळं बोलणं करून झालेलो. ठीक आहे, तेव्हा ती काहीच नाही बोलली. पण जेव्हा मी ॲग्रीमेंट म्हणजे ती ॲग्रीमेंट पेपर घेऊन आली सकाळी आणि जोरजोरात ओरडायला लागली दारात आमच्या. म्हणजे तिला आम्ही भाडंच नाही दिलं, असं डिपॉझिट वगैरे सगळं दिलेलं. ती बोलते की तिला 3 महिन्याचं भाडं ॲडव्हान्स पाहिजे, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च ते 3 महिन्याचं भाडं. आणि मग त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च, मग एप्रिल मे जूनचं भाडं तिला एप्रिलमध्ये पाहिजे. तर आम्ही हे म्हणजे दर 3 महिन्यानंतर आम्ही 60-70 हजार कुठून द्यायचे तिला. आणि हा कुठेच रूल नाही आहे. तिला आम्ही बोललो पण की तुम्ही हे आम्हाला बोलले ना स्टार्टिंगला. तर ती बोलते
की हा आत्ता रूम बनवला मी, म्हणजे माझं घर तर मी आत्ता रूम बनवलं. तर मग आम्ही डिसाईड केलं की ते जर म्हणजे आत्ता अशी करते तर जेव्हा एक दिवस पण म्हणजे आमचं रेंट म्हणजे लेट होईल किंवा काही होता प्रॉब्लेम तेव्हा ती काय करेल. मग आम्ही असं डिसिजन घेतलं की आम्ही दुसरा रूम बघणार म्हणजे घेणार. मग इकडे त्याच घराच्या बाजूला रूम होता तो आम्ही घेतला. तर ते शिफ्टिंगचं काम चालू होतं. शिफ्टिंग झाली आता डेली ब्लॉग मी काढणार आणि माझी मम्मी बनवते प्रॉन्स. ते प्रॉन्सची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवेल. ब्लाऊज मिसमॅच आहे माहिती आहे मला, पण नो ऑप्शन माझ्याकडे, कारण मला मम्मीचे ब्लाऊज नाही आहेत. परफेक्ट. आणि मी बघा काय जुगाड केलं. इकडे मी गाठ बांधली आहे, पण हे मस्त वाटतंय. आमचं टोटली सगळं रूम शिफ्टिंग करून झालेलं आहे. मी बोललेली ना की मी रूम शिफ्ट करणार, त्यावेळेस मी तुम्हाला रूम दाखवणार कसं आहे काय ते. मी दाखवेल तुम्हाला रूम, पण थांबा थोडा. आणि मी बोललेली ना कुकिंग ब्लॉग पण चालू करणार मम्मीसोबत, ते पण मी करणार आहे. म्हणजे आजचा तर पहिला असेल. हा ब्लाऊज बघा किती लूज होतोय मला. असं वाटतं इकडे पिन लावून टाकू, असं करून म्हणजे ब्लाऊज घालणार नाही. ओ भाई. आणि खूप प्रॉब्लेम आले आम्हाला. आमचं ते मी ज्या मागच्या ब्लॉगमध्ये टाकलेलं ना कबाट आम्ही वरती आणत होतो, त्या कबाटाची पूर्ण काच तुटली खाली करताना. अजून खूप सारं नुकसान झालं आहे. ते व्हाईटवाला जो आमचा ड्रेसिंग टेबल आहे तो पण वरतून तुटला आहे. परत एवढं घरात सगळे आजारी पडले. एवढं लगेच 2 दिवसात रिटर्न शिफ्टिंग करायचं बोलल्यावर खाऊ आहे का, म्हणून मी ब्लॉग नाही काढला आणि पटापट शिफ्टिंग केली रूमची. मी दाखवते तुम्हाला तयार होताना. होतं एवढं पण मिसमॅच नाही वाटत आहे, होतं थोडा तरी सूट हा ब्लाऊज, कारण ब्लॅक कलर हा सगळ्यांवर जातो म्हणून मी हा डिसाईड केला ब्लाऊज. इथं पिन लावतो मी अशी, कुठे कुठे पिन लावते बापरे. इथे अशी पिन लावून टाकते म्हणजे सारखं असं होणार नाही. मम्मी मम्मी आवाज बाहेर नाही जात वाटतं. आणि तो वाला होता तो 1 BHK होता आणि आता जो घेतला तो 2 BHK. तर जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं आम्ही बोलतो. आणि खरं हा रूम खूप मस्त आहे, म्हणजे जसं हवं होतं ना तसंच आहे, एकदम कम्फर्टेबल. तयार होताना मी तुम्हाला दाखवते, वेट अँड वॉच. तर गाईज मी तयार झाली आहे बघा, दिसतंय का मिसमॅच. पण रील्समध्ये एवढं दिसून नाही येणार, कारण की मी इथून केस असे पुढे घेणार तर नाही दिसून येणार. आणि माझी मम्मी बघा काय बनवते. इकडे बघा माझा पूर्ण लुक. माझी मम्मी फ्रॉन्स बनवते, फ्रॉन्स. बनवताना आवाज दे मला. अजून साफ करायचे, काय टमाटा वगैरे कापते ना अजून. ती बघ मंदिरावरती पडेल, मार खाशीला. खाली उतर, उतर खाली. भेटू रील्स काढून झाल्यावर आणि मी फ्रॉन्सची रेसिपी तुम्हाला दाखवेल, मम्मी कशी बनवते ते. बाय बाय. तर गाईज मी तुम्हाला रेसिपी दाखवते, 1 मिनिट थांबा. सांग काय काय टाकलं याच्यात. कांदा आणि खोबरं ते भाजून घ्यायचं आणि मग चल नंतर बोलते. बाय.
तू बोल, तू बनवते मी नाही. थांब. काय काय घेतलंय? अद्रक, कोथिंबीर आणि मिरची आणि आता लसूण पण आहे का? आणि इकडे कांदा आणि खोबरं भाजलंय. त्याच्यात आता टमाटा टाकतील ना. मग आता नको गौस मला. येडीस का? तू बनवते रे, मी ब्लॉग काढते. हे कशाला बाहेर काढलं एवढं? डब्बा घेतलेला मी रील्स काढायला. जळतंय हे. करा ना मिक्सरमध्ये टाकून ठेवा. बघा अशी गॅस वेस्ट करते. बरं नको करू. त्या टमाट्याचं काय करणार आहे? आता तेल टाकलंय ह्याच्यात काय काय टाकते? लसूण. मी मम्मी खरं मारेल लोक. उडायचं तोंडावर. फ्लेमवर कांदा गुलाबी करून घ्यायचा. मग काय काय टाकले ते तर सांग. लसूण टाकायचं ठेचून, 2 तमालपत्र म्हणजे तेजपत्ता आणि मग कांदा. एकच कांदा आहे बारीक कापून. त्याला थोडं गुलाबी रंगाचं करून घ्यायचं. शॉर्टकट रेसिपी आहे, शॉर्टकट होईल अशी. फास्टवर नाही करायचं, स्लोवर करायचंय, नाही ते लोक फास्टवर करतील. त्यात टमाटा टाकल्यावर मला आवाज दे, मी रील्स काढते तोपर्यंत. ए बाई होईल आता पटकन. तू रील्स काढायला जाशील तर मी एकच रील्स तुझ्या काढते. ह्याच्या नादी मी राहणार नाही बनवायचा. एकच रील्स काढते मी. हे बघा मी काय काय कुटाने केलंय स्टँडसाठी. माझ्याकडे स्टँडच नाही, गरीब आहे मी, गरीब. माझी एक पण रील्स नीट नाही येते, काय माहिती का, म्हणून मला आता चिडचिड होते. आणि केस एक एक पुढचे कापलेले. ए स्टेला चुप. टाक. असा गुलाबी करून घ्यायचा आणि मग 2 टमाटे कापून घ्यायचे. टमाटे स्वादानुसार नमक. हळद. फ्लेम थोडीशी फास्ट करायची. टमाटा वितळायला स्टॉप कर. दाखव ना तर टमाटा डाळ झालेला. मग काय दिसतंय ना व्हिडिओ मध्ये. त्याच्यातच प्रॉन्स टाकते डायरेक्ट. ए स्टायला उठ मधून, उठ लवकर, उठ. तेव्हा घालते का. हे काळं काळं काय. बोल काळं काळं काय बरं काय. मग बरोबर आहे ना.
मला हे कळत नाही तुला कोण फेमस करतं एवढं. काय बोलते? पाच मिनिटांनी झाकण काढले असे झाले तरी शिजलं थोडेसे. हा लाल मसाला आहे. आम्ही तिखट खातो म्हणून जास्त घातला. धना पावडर, गरम मसाला. एवढं हळू बोलशील तर कसं त्या लोकांना ऐकायला जाईल. तू बोल ना, मला घसा बसल्या बोलली ना तुला. तू सांगत जा. हे सगळा आवाज झाला ना त्याच्यात. मग आवाज स्किप करून टाक. का ह्याच्यातच बनवते भाजी. पुरेल एवढी सगळी भाजी सगळ्यांना. ग्रेव्हीमध्ये पाहिजे ना. आता त्यात तो वाटलेला मसाला. ओय तर गाईज माझा रील्स काढून झालंय आता. माझे रील्स चांगलेच. ओय ना असे त्रास देतात. भेटू थोड्याच वेळात. चेंज करून मी भाजी चेंज करते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते भाजी कशी झाली आहे ती. आता उकळी यायला ठेवली आहे ती भाजी. मग काय बोलतात? ग्रेव्ही ग्रेव्ही ग्रेव्ही. बाय. हे बघा गाईज, ही काय भाजी? ग्रेव्ही, सॉरी प्रॉन्सची ग्रेव्ही आहे. ही बिर्याणी आहे. बिर्याणी बाहेरून आणली, नाही तर तुम्ही बोलणार त्याची रेसिपी नाही दाखवली. बिर्याणी उद्या बनवणार आहे ना, मग उद्या कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉग मध्ये. जरा छोटी प्लेट नाही, उद्या दुसरा चालू करेल मी, फक्त बिर्याणी ब्लॉग. दे भाजी, सॉरी ग्रेव्ही. बाळासंग गेली की तू जेवून येते, मग वापस घरी घरी तेच घडे. मग तू ऑर्डर लागाशी, मी किरकिर करन, तू जेवून काय येते म्हणून. मग तू बोंबलत बसशील की तुझी किरकिर मी का करू. हे नको ना काढू बाळा. त्या अर्धा घेतलंय मी, हे थोडी घेतलंय तुमच्या. पण नको ना विड्यावानी करू. काय करते? खाल्ली तू भाजी विरू? हे बंद करायचं ना. हा चला. ओय, भाजी खाल्ली कशी झाली आहे? बघू दे त्यांनी ब्लॉग. जेवून भेटूया. बाय बाय.